चला पंच, सामन्याला उशीर नका होऊन देऊ. बेलुली संघाचा 12वा आणि आरवन संघाचा 12वा समर्थन कक्षामध्ये यायचंय. टॉस विन बेलवली. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलेला बेलुली संघाने आणि बेलवली संघाने बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय आणि स्ट्राईकला खेळतात म्हणजे बॉलिंग मार्फत आरवन संघाकडून अक्षय जांभिवलीचा अक्षय आरवन मध्ये खेळतोय. पाहूया पहिला चेंडू अक्षयचा स्ट्राईकला असणार तो म्हणजे अजय पाटील नॉन स्ट्राईकला. दीप्तेश मात्रे अशी जोडकली मैदानात पाहायला मिळते. ऑफ साइडला चेंडू उचलून मारलाय, चेंडू जातोय 4 धावांकरता चौकार. खूप सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला अक्षयच्या मार्फत. अक्षयने मारला अक्षयला चौकार. दुसरा चेंडू अक्षयचा स्ट्राईकला असणार अक्षय अजय पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू कट केलाय, चेंडू जातोय 6 धावांकरता षटकार. सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला अजयच्या मार्फत 6 धावांकरता षटकार. ऑलिंडर बॉन्ड्रीचा ताबा घ्या. 2 चेंडूचा खेळ संपला. धाव पलको धाव पाहायला मिळतात ते म्हणजे 10. खूप सुंदर फटकेबाजी करतोय अक्षय अजय. पुन्हा एकदा पंच. तीन चेंडूंचा खेळ संपला आणि धाव पलको धाव जमले मिळतात म्हणजे 10. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओके ओके. पुन्हा एकदा कोदून काढले चेंडू. चेंडू येतोय सीमा पार 6 धावांकरता षटकार. अक्षयचा काढलाय 2 चेंडूवर धूर काढल्या पाहायला मिळतो. अक्षयचा संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 16च्या घरामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा ऑफ साइडला कट केला चेंडू. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि इथं मात्र मिळते सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आता आणि स्ट्राईकला खेळतो तो म्हणजे दीप्तेश. पाहूया दीप्तेशला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चूक करतोय आणि इथं मात्र एकही धाव मिळत नाही. संघ जागेवरच राहिलाय आणि 17 पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव पलका धाव पाहायला मिळाले 17. खूप सुंदर फटकेबाजी करतोय अजय. तर आरवन संघाकडून दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण. वैयक्तिक दुसरं संघासाठी पहिलं, संघासाठी दुसरं, वैयक्तिक पहिलं असा प्रवीण
गोलंदाजी मार्फत स्ट्राईकला केलं होतं म्हणजे अजय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रवीण कडून. निर्धाव चेंडू जातोय. पंच नो बॉल आणि चेंडू असणार फ्रीट. फलंदाजाला कुठेतरी आता फ्रीटचा चेंडू असणार ना, कुठेतरी मोठा पटका मारणार. पाहूया काय करतोय फलंदाज. ऑफसाईड चेंडू कट केलाय. चेंडू जातोय. 6 धावा करतात. दणदणीत षटकार. खूप सुंदर फटकेबाजी करतोय. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला अजयच्या मार्फत आणि संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 6 धावेनिशी 24च्या घरामध्ये. एक चेंडू आणि 24 धावा पाहायला मिळतात बेजुली संघाकडून. सुंदर फटकेबाजी करतो अजय. पाहूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली जातोय आणि इथं चेंडू जे जमिनीला दान होतोय आणि अशा प्रकारे मिळते फक्त एक धाव. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला आरवन संघाकडून. 2 धाव 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय. 26च्या घरामध्ये 2 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित षटकातले 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतात ना. अवंतरची एक धाव मिळते आणि संघ जाऊन पोहोचतो 27च्या घरामध्ये. खूप सुंदर फटकेबाजी करतोय अजय. खूप सुंदर गोलंदाजी करतोय प्रवीण. किती 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावपलको धाव पाहायला मिळतात ते म्हणजे 35. पाहूया 5वा चेंडू. खूप सुंदर फटकेबाजी करतो अजय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रवीणची. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अजयला का फारस फटके मारून देत नाही. पावेर तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्फत जयेश. सुंदर पद्धतीचा चेंडू. दीपेशला काही चेंडू समजला नाही आणि चेंडू होता इष्टरक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगितले होते.
सुंदर पद्धतीचा चेंडू चेंडू होतं 6 धावांकरता षटकार. हॅलो सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते जयेशच्या मार्फत. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि संघ ची धाव संख्या पाहायला मिळते 42. उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर गोलंदाजी करतोय. अवघ्या 7 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये. पुन्हा एक धाव हापीच पद्धतीचा चेंडू चेंडू काय फारसा मारायला जमलं नाही फलंदाजाला अजयला. आणि अजय क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. आणि इथं मात्र फलंदाज होते बाद. नवीन फलंदाज बैलुडी संघाकडून दर्शन. खूप सुंदर आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळाल्या अजयकडून. 14 बॉल 39. खूप सुंदर. पाहूया चौथा गोलंदाज आरवन संघाकडून कोण येतोय. विराज. स्ट्राईकला खेळतोय तो म्हणजे दीप्तेश. पाहूया पहिला चेंडू स्ट्राईकला असणार दीप्तेश. खूप खोदून काढला चेंडू. कडे कडे मारला स्ट्रोक आणि चेंडू जातोय 6 धावांकरता षटकार. धन्यवाद ओमकार कोंडिलकर मंडल आभार आहे. पाहूया दुसरा चेंडू. या 7 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 48च्या घरामध्ये. पाहूया शेवटचे 5 चेंडू. इथं मात्र बॅटचे एज जातोय. यष्टिरक्षक कोणतीच चूक करत नाही. फलंदाज होतोय बाद. पाहूया नौका गोलंदाज होतो तो म्हणजे प्रणित. पाहूया तिसरा चेंडू. या षटकामधील शेवटचं षटक असणार आणि उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी. आणि फलंदाज येतो तो म्हणजे प्रणित. प्रणितला 4 चेंडूचा खेळ बाकी आणि कुठेतरी फटकेबाजी करायला लागेल. 70+ धावा जमा करावे लागतील. उलटाच पद्धतीचा चेंडू फारसा काय मारता आला नाही आणि चेंडू जातोय 4 धावांकरता चौकार. याने या चौकार दिवशी संघ जाऊन पोहोचतोय 52. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय. इथं मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला अक्षरच्या मार्फत. इथं मात्र मिळतात 2 धावा. संघाच्या 2 धावा मात्र वाचवल्यात आणि 2 धाव्यांनी संघ जाऊन पोहोचतो 54च्या घरामध्ये. आणि येणारे मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी असणार. आता पाहूया पुन्हा एकदा खोदून काढलं चेंडू. कडे कडे स्ट्रोक मारले. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चेंडू होते 6 धावांकरता षटकार. इथं मात्र सहजपणे झेल होत झाली असती पण चेंडू होतो 6 धावांकरता षटकार. आणि षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 60.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पंच ओमकार सरांचा हात वरती होतोय, षटक संपल्याचा इशारा येतोय आणि 4 ओव्हरचा खेळ संपला इथं आणि संघाची धावसंख्या संपवली ते म्हणजे 60. खूप सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला बेलवली संघाकडून. बघायला गेलं तर ओमकार गावडे खूप मोलाचा वाटा दिला त्यांनी या टुर्नामेंट मध्ये. 3 दिवस सतत काय खूप सुंदर. आणि काल बघायला गेले जावले या ठिकाणी मॅच होती, नाईट मॅच जांभिवलीची, आणि एक धाव तिथं असं वाढून दिली त्यांनी, मोजला आम्ही रन आणि एक धावेनीची संघ हारलाय. चला आरवन संघ सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात उतरवा आणि बेलवली संघ त्वरित क्षेत्रक्षी सजवून घ्या. 24 चेंडू मध्ये 61 धाव्याची गरज असणार ते म्हणजे आरवन संघाला. अक्षय गावडे याला कुठेतरी संघाची जबाबदारी घ्यावी लागेल आणि चौफेर फटकेबाजी करायला लागेल. खूपच दांडगा अनुभव अक्षयाचा. चला बेलवली संघ बघ जा काय बोलतात ते त्यांना चालणार नाही मग ते कसं होईल. पंच सामन्याला त्वरित सुरुवात करा, खूप उशीर झाला या सामन्याला. बघायला गेलं तर दुसरी मॅच चालली आणि 12 वाजले, 12 वाजून 18 मिनिटं झालेत. पाहूया बेलवली संघाकडून प्रथमच पहिलीच गोलंदाजी पाहायला मिळते. प्रणित गायकर आणि स्ट्राईकला असणार अक्षय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अक्षयला काय फारसा जमला नाही, इथं मात्र स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. एक चेंडूचा खेळ संपलाय आणि संघ 0 या जागेवर आहे. पाहूया दुसरा चेंडू सामना करणार अक्षय टू प्रणित.
अप्पित पद्धतीचा चेंडू अक्षयला का फारसा जमला नाही आणि इथं मात्र मिळते एक धाव. क्षेत्ररक्षण कोणती चूक करत नाही. एक धावेच्या बरोबरीनं संघाचं खातं ओपन झालंय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाव पलकावर धाव पाहायला मिळतात त्या 1. पाहूया तिसरा चेंडू प्रणितचा स्ट्राईकला असणार तो म्हणजे प्रवीण. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथं मात्र मिळते फक्त एक धाव. एक धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 2 या अंकांवरती 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव पलकावर धाव पाहायला मिळतात त्या म्हणजे 2. पाहूया शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला असणार अक्षय. पुन्हा एकदा अप्पित पद्धतीचा चेंडू अक्षयला का फारसा जमलं नाही. चेंडू जातो एष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव आणि संघ तिथंच स्थिरावलाय. 2 या अंकांवरती 4 चेंडूचा खेळ संपलाय. पाहूया शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईकला असणार अक्षय. उलटच पद्धतीचा चेंडू अक्षयने घुमवला आणि आज जातोय 6 धावा करता षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 8च्या घरामध्ये. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाच चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा बॅटची एज आणि मात्र फलंदाज होतोय बाद. अक्षयच्या पारीचा अंत. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जयेश. उलटच पद्धतीचा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पुढचा चेंडू फ्रीटचा असणार आणि संघ जाऊन पोचतोय 1+1 10 अंकांवरती. अजयला पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथं मात्र मिळते एक धाव. फारसा समाचार घेता आला नाही ब्रेडचा. पाहूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा अप्पित पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय 6 धावांकरता षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय 18 या अंकांवरती. सॉरी 17. किती बॉल झाले? 2 चेंडूचा खेळ संपलाय. धाव पलकावर धाव महिन्याला पाहायला मिळतात ते 17. पुन्हा एकदा उलटच पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काय समजलं नाही आणि इथं मात्र मिळते एक धाव. एक धावेने संघ जाऊन पोहोचतोय 18च्या घरामध्ये. तिसरा चेंडू दिवसची अटेम्प्ट केला आणि इथं मात्र खूप सुंदर फटका पाहायला मिळतोय. 4 धावांकरता चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 22च्या घरामध्ये आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला. जयेशच्या बॅट मधून रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केला आणि 4 धावा जमा केला आपल्या संघासाठी. पाहूया 5वा चेंडू. स्ट्राईकला असणार जयेश. गोलंदाजी मार्फत अजय. 14 चेंडू 39 धावांची गरज असताना अजय खेळतो स्ट्राईकला. पुन्हा एकदा उलटच पद्धतीचा चेंडू. काय फारसं जमलं नाही. इथं मात्र लेग बाईची एक रन मिळते आणि 1 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 23च्या घरामध्ये. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक असणार.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू काय जमला नाही पाहिजे तसं मारायला आणि इथं मात्र एक धाव मिळते. एक धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 24च्या घरामध्ये. आता येणारे मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आणि 12 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज असणार. पाहूया तिसरा षटक घेऊन येतोय बेलोली संघाकडून अभिषेक आणि समोर फलंदाज असणार तो म्हणजे प्रवीण. पुन्हा एकदा अपीट पद्धतीचा चेंडू, चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथं झेल जमिनीला दान होते, जीवनदान मिळतोय प्रवीणला. इथं मात्र मिळते एक धाव. एक धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय 25च्या घरामध्ये. येणारे 11 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना पुन्हा एकदा यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही. खोलवर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला फारसा जमला नाही. इथं जातो निर्धाव चेंडू, संघ तिथं स्थिरावले 25च्या घरामध्ये. पाहूया षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईकला केलतोय तो म्हणजे जयेश. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 4 धावांकरिता. पंच चौकार हात करणं. या चौकाराची निशी संघ जाऊन पोहोचतोय 29 या अंकांवरती. 3 चेंडूंचा खेळ शेष असणाऱ्या षटकामधील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षण तिथं कोणताच तैनात नाही आणि इथं मात्र मिळतात 2 धावा. आणि पंच तुम्ही काय घेतलं तरी चालले असते. इथं मात्र मिळतात 2 धावा आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं 31 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असणाऱ्या षटकामधील. आणि आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्विप अटेम्प्ट केला होता आणि चेंडू फारसा काही फलीवर आला नाही आणि इथं मात्र यष्टीरक्षक चूक करतोय आणि 1 रन पाहायला मिळते आणि 1 धावेच्या बरोबरीनं 32 अंकांवर जाऊन पोहोचले संघ. उर्वरित शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आणि आता मात्र 7 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार. जर मोठा फटका आला या षटकामध्ये फुल टॉस बॅट खालचा आणि चेंडू होता 6 धावांकरता दमदार षटकार. पंच ओमकार सरांचा
हा 5 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार. डावखुरा हाताचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला रोशन. रोशनला काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी जर संघाला विजय मिळवायचा असेल तर. तर पाहूया दुसरा चेंडू स्ट्राईकला असणार. रोशन सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. साहिल याच्याकडून खोलवर पत्रीचा चेंडू. चेंडू का फारसा जमला नाही. इथं मात्र एक धाव मिळते आणि आता मात्र येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. सॉरी माफ करा. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. सॉरी 4 बॉल बाकी आहेत. पहिला व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा पुलटच पत्रीचा चेंडू. चेंडू जातोय 7 धावांकरता षटकार आणि या षटकाराची गरज होती आर्मन संघाला आणि हा षटकार पडतोय. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. असेच जर फटकेबाजी केली तर कुठेतरी आर्मन संघ विजयाच्या दिशेने पाहायला मिळेल आपल्याला. खराब पद्धतीचा चेंडू आणि चेंडू आता 6 धावांकरता षटकार. आता मात्र येणारे 3 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्राईकला असतो तो नवीन फलंदाज प्रवीण. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अपीट पद्धतीचा चेंडू. चेंडू फारसा जमला नाही. यष्टरक्षक चेंडू खाली आणि इथं मात्र चेंडू जातो जमिनीला दान. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला यष्टरक्षच्या माध्यमातून. आता मात्र 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू. चला धारणी संघाचा संघ नाही एक आणि इथून जो जिंकणार लगेच मॅच होणार. पाहूया 1 चेंडू 14 धावांची गरज. पाहूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे नाही बोलत आणि इथं मात्र अवंतरची 1 धाव मिळते आणि 1 चेंडू आणि इथं मात्र पलटस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू का जमला नाही आणि अशा रीतीने बेलुली संघ विजय झाला. बेलुली संघाचा हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या संघाचा सुद्धा हार्दिक अभिनंदन. बेलुली संघाचा संघनायकाला विनंती आहे की तुम्ही कुठेच जाऊ नका. याच्यानंतर तुमची लगेच मॅच होणार आहे.